तर मला एक त्या ताईंची कमेंट अशी आली होती की पुढच्या साईडला जो आहे मुंड्याला खूप पफ येतोय, तिथं खूप फुगा वगैरे आमचा येतोय आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेला आहे, तर काय करायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की जर तुम्हाला फ्रंट मुंड्याला जर भरपूर असे फुगा वगैरे येत असेल, प्लेट येत असेल, तर काय करायचं बघा. तर आता हा पीस आहे क्लायंटचा, जो मी तुमच्यासमोर हा कटिंग करणार आहे आणि ही जी साईज आहे तर ती 36 साईज आहे. जर तुमची ही साईज जर 36 असेल तर सेम तुम्ही हे मेजरमेंट ठेवून तुम्ही तुमचा ब्लाऊज जो आहे तर तो स्टिच करू शकता. सगळ्यात आधी आपण पेपरवरती ह्याचं जे मार्किंग आहे तर ते करणार आहोत आणि ज्यांच्या प्रिन्सेस कट जो आहे तर तो चपटा पण बसत असेल तरी हा व्हिडिओ तुम्ही एकदम शेवटपर्यंत बघा. कारण जसं की तुम्ही स्टार्टिंगला फिटिंग बघितलं असेल कस्टमरचं, किती सुंदर असं फिटिंग जे आहे आपलं ब्लाऊजचं आलं होतं. सो आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे बघा, 14+1 इंच 15 इंच आपल्याला उंची घ्यायची आहे ब्लाऊजची. तर ब्लाऊजची उंची आपल्याला नेहमी फुल घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला जो ब्लाऊज आहे अंगामध्ये एकदम छान बसतो. त्यानंतर शोल्डर जे आहे मी 36 साईजला 5.25 इंच घेतलेला आहे. जर तुमचं हात जे आहे तर ते थोडेसे हेवी असतील, मोठे असतील, तर तुम्ही 5.5 इंच शोल्डर घेऊ शकता. तर मी 5.25 इंच शोल्डर घेतलेला आहे. त्यानंतर जो मुंडा आहे तर तो 6 इंचावरती टाकलेला आहे आणि छातीचं जे माप आहे तर ते 9 इंचावरती मी ते घेत आहे. प्लस 2 इंच याच्यामध्ये आपल्याला मार्जिन जे आहे तर ते ॲड करून घ्यायचं आहे. तर 9 + 2 इंच 11 इंच मी इथे छातीचं माप घेतलं. त्यानंतर कमर जे आहे आपल्याला घ्यायची आहे 8 इंच. 8मध्ये सुद्धा प्लस आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे आणि छाती आणि कमर जे आहे दाखवल्याप्रमाणे आपण अशी जोडून घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय बघा, जर पुढच्या साईडला आपल्याला फुगा वगैरे येत असेल, प्लेट्स पडत असतील, तर मुंड्याचा शेप परफेक्ट देणं हे महत्त्वाचं आहे. सो आपण इथं बघू शकता की फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे, जसं की आपण नेहमी देत असतो. बॅक मुंड्याचा शेप आपल्याला 1.5 इंचावरती द्यायचा आहे. तर शेप जो आहे आपल्याला एकदम आतून आपल्याला जो आहे तर तो घ्यायचा आहे. जसं की याच्या आधीचा सुद्धा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलेला आहे. जितका तुम्ही मुंड्याचा शेप आतून द्याल तितका जो ब्लाऊज आहे मुंड्यामध्ये खूप छान बसतो. आता हा शेप जो आहे मी दिलेला आहे मुंड्याचा. त्यानंतर गळा रुंदीचं माप जे आहे मी इथे घेतलेलं आहे 2.25 इंच. पुढचा जो गळा आहे मी तो घेतलेला आहे 6 इंच. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, जे आपलं प्रिन्सेस कटचं रुंदीचं माप आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे 4 इंच. तर 4 इंचावरती आपण रुंदीचं माप टाकलं, जो आपला कट पॉईंट येतो ते आपण 4 इंचावरती टाकला. वरून खाली जे आहे आपल्याला 10.5 इंचावरती बस्ट पॉईंटचं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे. तर 10.5 इंचावरती शोल्डरच्या खाली मी तर 10.5 इंचावरती बस्ट पॉईंटचं माप टाकलं. आता दोन्ही साईडला आपल्याला इथं 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे 3 इंचाचा पफ जो आहे आपला इथं रेडी होतो. आता सिंपल असा मुंड्यामधून आपल्याला हा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे. तर आता बघा, ज्यांचं पुढं मुंड्याला जर फुगा येत असेल किंवा कापड जर लूज पडत असेल तर बघा आपल्याला काय करायचं आहे, थोडासा 1/2 इंच आपल्याला जो आकार आहे तर तो फ्रंट मुंड्याला आपण आतून घ्यायचा आहे आणि जास्तही नाही घ्यायचा, अर्धा इंचसुद्धा नाही घ्यायचा. फक्त मी 1/2 इंच सांगितलेला आहे तितकाच आपण जो आहे इथं शेप जो आहे फ्रंट मुंड्याला आतून घ्यायचा आहे. जसं मी वरून घेतलेला आहे तसाच आपल्याला वरून शेप जो आहे तो घ्यायचा आहे. आता आपण वी नेक जो आहे प्रॉपर असा दिलेला आहे, पण वी नेक जो आहे प्रॉपर दिला की आपल्याला एकदम गळा छोटा होऊ शकतो. तो आपण वी नेकच ठेवलेला आहे, बट थोडासा बाहेरून आपल्याला गळा जो आहे तर तो घेतलेला आहे. घातल्यानंतर थोडासा तो पसरतो आणि तो छान दिसतो. आता हे आपलं पूर्ण जे ड्राफ्टिंग आहे पेपरवरती आपण करून घेतलेला आहे. आता हाच पेपर आपल्याला अस्तरवरती ठेवून कट करून घ्यायचा आहे आणि मेन महत्त्वाचं त्याच्यामध्ये आपण मार्जिन कसं वाढवतो, किती वाढवतो हे खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्ही ते एकदम शेवटपर्यंत बघा आणि स्किप न करता बघा, महत्त्वाचं, जेणेकरून तुम्हाला ज्या चुका होत आहेत ब्लाऊजमध्ये त्या होणार नाहीत. आता गळ्याच्या दोन्ही साईडला मी कट दिलेले आहेत. आता दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट पार्ट जो आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा 1/2 इंच आपण वरून शोल्डरपासून थोडंसं घेतलं होतं. सो तुम्हीही तसंच करायचं आहे. जर तुम्हाला शोल्डरजवळ मुंड्याजवळ थोडासा कापड जर लूज वाटत असेल, थोडंसं फुगल्यासारखं वाटत असेल, तर आपल्याला 1/2 इंच आतून असा मुंड्याचा जो शेप आहे तर तो एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आता हे जे टोक आपले आलेले असतात तर हे टोक आपल्याला एकदम थोडंसं असे कट करून घ्यायचे आहेत.
आता आपण हे अस्तरवरती कटिंग करणार आहोत. तर बॅक पार्टचं कटिंग जे आहे आपण सगळ्यात आधी इथं करून घ्यायचं आहे आणि बॅक पार्ट जो आहे तर तो आहे तसा आपण हा कट करून घ्यायचा आहे. तर बॅक पार्ट कट केल्यानंतर आपल्याला इथं फ्रंट जो आहे गळ्याचा जो पॅटर्न आहे तर तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे अशा या पद्धतीने. कमरेच्या साईडला आपण दीड इंच जे आहे ते एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. अस्तर पहिल्यांदा आपल्याला लेवलमध्ये करून घेऊन त्यानंतर आपल्याला 1.5 इंच जे आहे एक्स्ट्रा कमरेच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे आणि ते कसं वाढवायचं आहे तेही अगदी व्यवस्थित बघा, जेणेकरून तुमचा ब्लाऊज जो आहे तो चुकणार नाही, अगदी फिटिंग व्यवस्थित बसेल. तर नेहमी आपण प्रिन्सेस कटचे जे पॅटर्न असतो फ्रंटचा तर तो असा तिरका ठेवतो, ज्यामुळे जे शोल्डर आहे तर ते व्यवस्थित आणि गच्च बसतात. कितीही तुम्ही गळ्यात डीप काढला तरी जे शोल्डर आहे तर ते अजिबात आपलं हलत नाही अशा या पद्धतीमुळे. त्यानंतर आपण थोडंसं नकळत इथं वाढवलेलं आहे, अर्धा इंच पण नाही, अर्धा इंचपेक्षा पण थोडंसं आपण इथं स्टिचिंगसाठी जे आहे वाढवून घेतलेलं आहे. जर तुम्हाला मार्जिन जास्त हवा असेल तर तुम्ही हे वाढवू शकता. जर तुम्हाला मार्जिन कमी हवा असेल ब्लाऊजमध्ये तर तुम्ही हे स्किपही करू शकता. तर मी तर थोडंसं वाढवून घेतलेलं आहे. त्यानंतर व्ही शेप मी गळ्याचा सुद्धा हा कट करून घेतलेला आहे. आता प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट जो आहे तर तोही आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि कमरेकडच्या साईडला आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे वाढवून. तर प्रिन्सेस कटच्या दोन्ही पार्टमध्ये आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते वाढवून घ्यायचं आहे. आता बघा अस्तरवर ते आपण बॅक आणि फ्रंट जो आहे कटिंग केलेला आहे. आता जशी प्रिंट आहे त्या प्रिंटच्या हिशोबाने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आपला जो मेन कापड आहे ते. आता सगळ्यात आधी आपण आपली जी घडी आहे कापडाची तर ती अशी आडवी होती ती आपण उभी केली. त्यानंतर आपण सगळ्यात आधी हा जो आपला बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे. मेन कपड्यावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं नाही, कारण ऑलरेडी आपण अस्तरवरती जे मार्जिन आहे तर ते वाढवून घेतलं होतं. सो फक्त आपल्याला शिवायला इझी जाईल इतकं आपण एक्स्ट्रा कापड जे आहे तर ते कटिंग करून घ्यायचं आहे मेन कपड्यावरती. तर आपला जो तिसरा पार्ट आहे फ्रंटचा फिटिंगच्या साईडचा तर तोही आपण अशा ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर आपलं जे स्लीवचं कटिंग आहे, नॉर्मल आपण स्लीव्ज कसे कट करतो तसे कट करून या ब्लाऊजचं पूर्ण मी कटिंग तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला स्लीवचं माझं कटिंग पाहिजे असेल तर त्याच्यासुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत, मराठीमध्ये सुद्धा आहेत आणि हिंदीमध्ये सुद्धा आहे. सो तुम्ही ते बघू शकता, एकदा चेक करू शकता की आपल्याला स्लीव्ज जे आहे तर ती स्टेप बाय स्टेप अंदाजे न कट करता मेजरमेंट घेऊन आपल्याला ती कशी कट करायची आहे. सो फ्रेंड्स, असा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.